त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षकी पेशात व मुळात चित्रकार असलेल्या साई सरांची रेषांवर, सुरांवर आणि शब्दांवर आश्चर्यकारक अशी हुकूमत आहे. काव्यलेखन असो, हार्मोनियम असो, बासरी वादन असो की कुंचला घेऊन रेखाटन असो, प्रत्येक ठिकाणी भावभावनांचा सुरेख, उत्कट, तरल, प्रवाही संगम दिसून येतो. काव्यामध्ये तर प्रणय, शृंगार, विरह, संपूर्ण सृष्टीतील विभ्रमांचे वर्णन जागोजागी विखुरलेले दिसतात. साई सरांच्या कवितेमध्ये काय आहे? त्यांच्या कवितेमध्ये भ्रमारांचा गुंजारव आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, थव्यांचं वर्णन आहे, झऱ्यांचा खळखळाट आहे, पैंजणांची रुंझुन आहे, वृक्षावरील पानांची सळसळ आहे, सृष्टीमधल्या नादमयी चैतन्य आणि बासरीतील कर्णमधुर संगीत या रचनेच्या पानोपानी उमटलेले आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. प्रकाशन सोहळा या ठिकाणी झालेला आहे, पण मला असं स्वतःला वाटतं की प्रकाशन एखादी साहित्यकृती जेव्हा कवी करतो, लेखक करतो, तर त्याची जबाबदारी संपलेली नसते, ती कैक पटीने खूप वाढलेली असते. आज मी असं म्हणतात की परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है, मिला है हुस्न तो इस हुस्न की हिफाजत कर, मिला है हुस्न तो इस हुस्न की हिफाजत कर, संभल के चल तुझे सारा जहान देखता है. आत्ता फक्त तुम्ही पंख फडफडायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पहिली साहित्यकृती आहे, पहिला प्रयोग आहे. आणखी पुढे जाऊन तुम्हाला खूप साऱ्या जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत, साहित्यिक म्हणून, कवी म्हणून, चित्रकार म्हणून, त्यासोबत या समाजाचा एक जाणकार घटक म्हणून सुद्धा. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला जे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा शुभेच्छा संदेश आलेला आहे. त्यानंतर कांबळे सर या ठिकाणी बोलणार आहेत. मान्य श्री दीपध्वज कोसोदे यांचा शुभेच्छा संदेश यानंतर मी वाचतो. खरं तर साईनाथ हुसे यांच्या चित्रपल्लव स्वर समिधा या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमास मला आवर्जून उपस्थित राहायचं होतं, मात्र एका प्रशासकीय बैठकीस उपस्थित राहणे भाग असल्या कारणाने मला उपस्थिती देता आलेली नाही. या बाबतीत मी आयोजकांची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. तसा कविता माझा आवडता विषय आहे, किंबहुना काही लेखकांची सुरुवातच मुळात कवितेपासून झालेली आहे, तशी माझीही झालेली आहे. संवाद प्रकाशनाने या प्रकाशनासाठी पुढाकार घेऊन प्रकाशन क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं आहे. त्यांची निर्मिती अप्रतिमच आहे. माझाही पिंपळाचं झाड हा बाल कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे साईनाथ यांच्या कवितेचं मूल्य त्यांच्या या निर्मितीमुळे अधिक पटीने वाढले आहे. त्याबद्दल संवाद प्रकाशनाचे गोपीनाथ देहाडे यांचं अभिनंदन करायला हवं. चांगली कलाकृती बाजारात आणण्यासाठी जी दृष्टी लागते ती या प्रकाशकाकडे आहे. भविष्यात या प्रकाशनाचा मराठी साहित्यात विशेषतः प्रकाशन क्षेत्रात नावलौकिक होईल याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही. पुन्हा एकदा साईनाथ हुसे आणि गोपीनाथ देहाडे या दोघांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला उपस्थिती देता आली नाही म्हणून दिलगिरीही व्यक्त करतो. आपला दीपध्वज कोसोदे. यानंतर वानखेडे सरांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सरांचं आणि सरांच्या विचारांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. कोसोदे सर. तुझ्या येण्याची चाहुल झाल काळीत कंगन, तुझ्या येण्याची चाहुल झाल काळीत वाट ही धुक्याची मना भासते चांदर
मुख्य आकर्षण साईनाथ यांचा धागा धरून मला ह्या कवितेच्या 4 ओळी म्हणायच्या होत्या. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व रसिक मायबाप, गदिमा असं म्हणतात की ज्ञानी याचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानी याचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक माणसाच्या रक्तात ईश्वराचा परमेश्वराचा अंश असतो. मात्र तो शोधायचा कुठं आणि शोधायचा कुणा? तर मला असं वाटतं की तो शोधायचा आई बाबांमध्ये आणि तो शोधायचा या व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये. कवी ग्रेस म्हणतात, कारण आताच मगाशी सरांनी सांगितलं की साईनाथची जी कविता आहे ती ग्रेस सरांची आठवण करून देते. कारण साईनाथाच्या चित्रामध्ये कविता दिसते आणि कवितेत चित्र दिसते. असा हा रंगकर्मी आणि कवी आहे. त्याच्या खंडकाव्याचं आज प्रकाशन आहे. ग्रेस असं म्हणतात की मी महान कवी दुःखाचा, प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. दगडाचं फुल बनवण्याची ताकद ही प्रत्येक कलाकारामध्ये असते आणि म्हणून तो कलाकार महत्वाचा असतो. मात्र मी आजपर्यंत जेवढे कार्यक्रम प्रकाशनाचे पाहिले असतील, खरं तर अध्यक्ष असतात त्यांच्या शेजारी जो कवी असतो तो बसलेला असतो. या ठिकाणी आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते आई बाबा आहेत. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत अशी ही संस्कृती चालू आहे तोपर्यंत आपल्याला म्हणायचं कधीही वेळ येणार नाही की संस्कृती लोप पावते आणि मराठी मरण पावते. कारण मराठी माणसाविषयी असं म्हटलं जातं की वर्ण रांगणात कणखर काळा ओबड धोबळ मातीचा, वर्ण रांगणात कणखर काळा ओबड धोबळ मातीचा, आणि अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. हा गाणी कशी ऐकतो की नीटच नेस नकानी बुगडी, नीटच नेस नकानी बुगडी, नथनी मध्ये शुभ्र हिरा, आणि सैल जराशा अंबाळ्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. हा तुरा जो आहे तो तुरा मला साईनाथच्या प्रत्येक कवितेत दिसतो. आजवर आपण असं म्हणत आलोय, परिस्थिती अशी होती ज्यावेळेस आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेस प्रत्येक आई वडिलांना असं वाटायचं की माझ्या मुलाने जास्त शिकू नये. कारण तो जास्त शिकला, शहरात गेला, तिथंच मोठी नोकरी लागली, तिकडेच लग्न जर त्याने केलं, त्याला आम्ही एखादं पत्र पाठवलं, त्या पत्राचं तो उत्तर देतो की नाही, त्याला एखादी तार पाठवली तुझी आई आजारी आहे, त्या तारेचं तो उत्तर देतो की नाही, त्याला फोन केला तो फोन उचलतो की नाही, तिकडनं मेसेज पाठवतो, आय एम इन मीटिंग, आय एम बिझी. आणि म्हणून त्या बापाला काळजी वाटायची. आणि मला असं वाटतं की आज आई बाबांना आनंद होत असेल की आपल्या मुलाचं तसं नाही आहे, परंतु आमच्या बापाला अशी काळजी वाटायची की बाप सांगायचा मला पोरा शिकणार किती, बाप सांगायचा मला पोरा शिकणार किती, शिकलेल्या साहेबाची मला वाटते रे भीती. की पोरा शिकून शिकून किती इमले बांधले, पोरा शिकून शिकून किती इमले बांधले, पाया भरताना कसे आई वडील कोंडले. की बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी, बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी, शिकलेल्या साहेबानं नाही पाजलं रे पाणी. की बाप सांगायचा मला पोरा इतकं शिकावं, बाप सांगायचा मला पोरा इतकं शिकावं, झेप आकाशी घेताना नात मातीशी जपावं, झेप आकाशी घेताना नात मातीशी जपावं. मला वाटतं आजचा जो दिवस आहे, आनंदाचा जो क्षण आहे, मला वाटतं आई वडिलांनाही आनंद झाला असेल, साईनाथलाही तितकाच आनंद झाला असेल आणि आपल्यालाही तितकाच आनंद झाला असेल. कारण कलाकार हा संवेदनशील असतो. ज्या वेळेला त्याच्या जीवाची तगमग होते ना
त्यावेळेला एखादी कविता ही पानावर येते, ज्या वेळेला त्याच्या जीवाची तगमग होते, त्यावेळेला एखादा रंग त्याच्या डोक्यात बसतो आणि चित्र कॅनव्हासवर येतं. आणि असा हा कलाकार साईनाथ जो आहे. कारण कलाकाराविषयी असं म्हटलं जातं की कितनी दूर बसारी बसती दिल में बसने वालों ने. कारण की त्याचं दुःख त्यालाच माहिती. कारण कलाकाराविषयी असं म्हटलं जातं कि कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने, रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने, ऐ मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना, कहीं तेरी जुदाई से मेरा दम निकल ना जाए, कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना, कहीं मेरे जल जाने से आपका दिल न जल जाए. ही कलाकाराची वेदना असते आणि तो एक संवेदनशील कलाकार असतो. आणि म्हणून आज साईनाथचं जे खंडकाव्य आहे याला मी शुभेच्छा देतो. आणि जाताना फक्त एवढंच म्हणेल, आजवर अनेक मंदिरांमध्ये गेलो, कधी हात जोडले कधी जोडले नाही, मात्र त्या विठ्ठलाकडे त्या पांडुरंगाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. आज जर मला मागायचं असेल तर मी साईनाथसाठी मागेल आणि त्याच्या खंडकाव्यासाठी मागेल की पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा. पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा, की ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे, ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे, लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला पाहू दे, लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला पाहू दे. पहाडी आवाज, अत्यंत सुंदर काही मध्ये मध्ये कविता आणि अत्यंत उत्कृष्ट असं सादरीकरण. त्यामुळे मला एक शेर आठवला. दुष्यंत कुमार म्हणतात, ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो, ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो, अब कोई ऐसा भी तरीका निकालो यारो, कैसे आकाश में सुराख नहीं होता, कैसे आकाश में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. म्हणजे सभागृहामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की प्रेक्षकांमध्ये सगळी चुळबुळ 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 सुरू होते आणि मग वक्ते आल्यानंतर जेव्हा या पद्धतीने एक पत्थर तबीयत से उछाला जाता है तेव्हा सगळ्या सभागृहामध्ये शांतता होते. खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे, या पुस्तकाचे प्रकाशक माननीय श्री गोपीनाथजी देहाडे, संवाद प्रकाशन. गोपीनाथजी देहाडे यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार असणार आहे. मी विनंती करतो सन्माननीय प्रकाशक गोपीनाथ देहाडे, संवाद प्रकाशन, विनंती आहे आपण या स्वागताचा, या सत्काराचा स्वीकार करावा. साहित्यकृती अनेक प्रकाशित होतात, परंतु प्रकाशकाचं डोक्यामध्ये थोडंसं वेगळं गणित असतं जेव्हा पुस्तक प्रकाशन करायचं असतं. ह्या सगळ्या गणितांना लक्षात घेऊन ते साहित्यकृतीची खरं तर निवड करत असतात. या साहित्यकृतीची निवड, दर्जेदार साहित्यकृतीची निवड त्यांनी या प्रकाशनासाठी केलेली आहे. खरं तर ते अभिनंदनास पात्र आहे, धन्यवादास पात्र आहे. जोरदार टाळ्यांनी या ग्रंथाचे प्रकाशक गोपीनाथजी देहाडे यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया, सत्कार करूया. चित्रपल्लव स्वर संहिता
हा खंडकाव्य आपलेच कविमित्र साईनाथजी भुसे यांनी जो लिहिलेला आहे याच्यावरती या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचं असणारं भाष्य. खरं तर आजचा जो काळ आहे हा सगळा काळ भ्रमित करणारा काळ आहे आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांचे असलेले पोटाचे प्रश्न, सामाजिक प्रश्न या सगळ्यांमध्ये एक प्रणयधुंद असलेली जी मध्य काळातली कविता होती ही खूप मागे पडलेली आहे आणि खूप आक्रमक कविता, खूप काही ज्ञान देणारी कविता आणि खूप काही विचार पुढे नेणारी कविता वर्तमान काळामध्ये आपण बघतो आहोत, ऐकतो आहोत, वाचतो आहोत. या सगळ्यांच्या मध्ये चित्रपल्लव स्वर समिधा हा खंडकाव्य अत्यंत प्रणयाच्या अंगाने जाणारा, प्रेमाच्या अंगाने जाणारा आणि त्याबरोबरच अत्यंत निसर्गातलं विविध वर्णन करणारा असा एक आगळा वेगळा खंडकाव्य आलेला आहे. या साहित्य कृतीवरती बोलण्यासाठी म्हणून ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे असे आदरणीय सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर, मराठी विभाग प्रमुख, सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालय. सरांनी अनेक कवी संमेलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे, शेकडो व्याख्यानं सरांनी दिलेली आहेत, अनेक प्रगत मुलाखती सरांच्या झालेल्या आहेत. राज्य शासन किंवा राष्ट्रीय पातळीवरती अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्ष सुद्धा सर राहिलेले आहेत. त्याच पुढे जाऊन सर मराठवाड्यातले ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक सुद्धा आहेत. सरांना ऐकणं हा एक खूप वेगळा साहित्यिक असा अनुभव असतो. तो अनुभव आपण यानंतर घेणार आहोत. सरांना मी विनंती करतो की आपण या ग्रंथावरती भाष्य करावं. जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं आणि सरांच्या विचारांचं स्वागत करूया. प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर. चित्रपल्लव स्वर समिधा या कविता संघाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष मराठीतील विख्यात लेखिका आदरणीय प्राध्यापिका ललिता गाडगे मॅडम, ज्यांचं अत्यंत चैतन्यदायी असं भाषण आपण ऐकलं, मनोगत ऐकलं, ते चंद्रकांत वानखेडे. या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य, एक अतिशय द्रष्टा असा प्रशासक, अतिशय समर्थ असा कलावंत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत, ते आमचे मित्र प्राचार्य रवींद्र तोरवणे, योगेश स्क्वेअर म्हणजे योगेश पाटील आणि योगेश संदानशू, यानंतरच्या कवी संमेलनामध्ये सहभागी होत असलेले सर्व कवी, सन्माननीय कवी, या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले काही उल्लेख मी आवश्यक मानतो. मराठीतील अतिशय महत्वाचा कवी, लेखक आणि प्रकाशक श्रीकांत उमरीकर, भोगवाटाकार सुधा मगर, झेप साहित्य चळवळीचे आमचे मित्र डी.एम. जाधव, कवी अभयदानी भास्कर निर्मळ पाटील, डॉक्टर कैलास इंगळे, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला याची जाणीव आहे की यानंतर कवी संमेलन मी साईनाथचं अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद देतो की हे जग आणि ही सृष्टी ज्यांच्यामुळं आपण अनुभवतो त्या माता त्यांच्या हस्ते तुम्ही प्रकाशित केलं म्हणून त्यांचा अभिनंदन. आई आणि बाबा,
आमचा मित्र आणि मराठीतला या विद्यमान पिढीतला महत्वाचा अभ्यासक डॉक्टर अनिरुद्ध मोरे, कवी संमेलन असल्यामुळे मी मॅडमच्या कानात सांगितलं की तुम्हाला जाहीर सांगतो. त्यांनी मला विचारलं की किती वेळ बोलणार. म्हणजे महाराष्ट्रभरातल्या काही काही वक्त्यांची धास्ती मंचावरल्यांनी घेतली असते, मंचाच्या खालच्यांनी घेतली असते. आणि आम्ही काही जण असे आहोत की माईक आम्हाला सोडत नाही की आम्ही माईकला सोडत नाही, कळत नाही. पण आणि म्हणून त्यांनी जो उत्सुक त्याचा जो प्रश्न मला विचारलेला होता, किती वेळ बोलणार. त्यांचं मन शांत राहावं म्हणून मी त्यांना म्हणालो की आपण 20-20 करूया. परिसंवादामध्ये जसं बोलतात 12 ते 15 मिनिट, तसं मी 12 ते 15 मिनिट बोलेल असं मी त्यांना म्हणालो. सभागृहाला हे सांगून अभिवचन पाळता येतं का हे मी माझंच अनुभवणार आहे. अनिरुद्ध बोलताना असं म्हणाला की मराठीची थोर अशी परंपरा आहे खंडकाव्याची. विशेषतः पंडिती काव्य ज्या काळामध्ये होतं, 17वा-18वा शतक ज्या काळामध्ये होतं, शाहिरांचा बोलबाला होता आणि पांडित्यपूर्ण लेखन ज्या काळामध्ये होत होतं, अशा काळामध्ये खंडकाव्याची परंपरा होती आपल्याकडे. आणि ही खंडकाव्य कोणावर आधारित असायची. आपली जी काही दैवत आहे, प्रतीक आहे, विशेषतः कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि रुक्मिणी, अशी विपुल खंडकाव्य आपल्याला पाहायला मिळतात. तो अनुभव आहे. मला साईनाथच्या या खंडकाव्याचं वैशिष्ट्य असं जाणवलं की प्रतिका आणि दैवतांच्या मागे हा नाही. मग साईनाथचं हे खंडकाव्य चित्रपल्लव स्वर समिधा, हे खंडकाव्य कशासाठी वाखाणलं जाईल. साईनाथची जी निरीक्षण शक्ती आहे ती अतिशय सूक्ष्म आहे. मला हे खंडकाव्य वेगळं करण्यासाठी महत्वाचं वाटतं. कोणत्या कारणासाठी. मानसशास्त्र असं सांगतं की माणसाचे अतिशय अमीर असे 36 प्रकारचे स्वभाव असतात, ज्याला मिटवता येईल. प्रणय, नामशेष करतात प्रणय. म्हणजे मी कितीही सामाजिक जाणीवीची भूमिका मांडणारा जरी असलो तरी मला मानवी प्रेरणा टाळता येईल, टाळू शकतो. म्हणून चित्रपट स्वर संविधा हे खंडकाव्य मानवी स्वभावाच्या, एकूण 36 अशा स्वभावाच्या पिळदार अशा भावनांची गाथा. खंडकाव्याची भाषा वेगळी असते. ती भाषा केवळ सुलभ भाषा असते असं नाही. अनेक अर्थवादी, अर्थवलयी असे 2-3 शब्द एकत्र करून त्याची गाठ बांधून वैशिष्ट्यपूर्ण असा भाव प्रकट करावा. खंडकाव्याची जी भाषा असते ही भाषाच मूलतः पिळदार अशी भाषा असते. ही पिळदार भाषा जोपर्यंत कळत नाही वाचकाला तोपर्यंत त्यातली आशय सुटतील.
आणि त्या शब्दांच्या मागे आणि मुळाशी असलेली जी अर्थवत्ता आहे ती कळू नाही शकत. आणि म्हणून प्राध्यापिका ललिता गाडगे मॅडम यांचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अभिनंदन करतो. कदाचित आज पावे तो 12 ते 15 हजार ग्रंथ मी सहज वाचले असतात. खंडकाव्य एकही खंडकाव्य मी सोडलेलं नाही. एकही खंडकाव्यांची समीक्षा सुद्धा मी नीटपणे अभ्यास केली आहे आज पाहिजे. पण ललिता गाडगेंनी या कविता संग्रहाला प्रस्तावना देताना सायनातनं आविष्कृत केलेल्या भाषेचा पीठ आणि शब्दांची अर्थवत्ता, त्याचं अर्थवाहिपण हे लक्षात घेऊनची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळं गाडगे मॅडमचं सुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. हे आव्हान असतं. शब्दांना स्वभाव असतो. स्वभावाशिवाय शब्द प्रकट करता येत नाही आणि शब्दाला अर्थ असतो. शब्द अर्थाशिवाय प्रकट करता येत नाही. काही उदाहरणं जर मी आपल्या समोर ठेवली, काय या कविता संग्रहात मानवी मनोविश्व जेवढ्या ताकदीनं साईनाथनं व्यक्त केलंय त्यावर उभं राहतं. आपलं जे संचित आहे जगण्याचं, हे संचित भावना जसं घेऊन येतं तसं श्रद्धा हे घेऊन येतं. अतिशय सुरेख अशी संवेदना साईनाथ व्यक्त करतो. तो असं म्हणतो, कृष्ण कमलकांत एकांत, कृष्ण कमलकांत एकांत तू, मी बासरी सुरुती मधुर, चैत्रायणी कलापिनी तू, चैत्र पल्लवी सृजन भो. निसर्गाचे इतकं उत्कट दर्शन श्रद्धा मुळाशी ठेवून तो प्रकट करतो. मी ललिता गाडगे मॅडमवरही अन्याय करणार नाही, नंतरच्या मंडळीवर सुद्धा अन्याय होऊ नये याची काळजी मी घेणार आहे. पण काही उत्तराने देणार हे मी आवश्यक मानतो. आपल्या मनामध्ये ईर्ष्या असते, आपल्या मनामध्ये प्रणय असतो, विरह असतो. विरहातून येणाऱ्या दुःखांकित अशा भावनांचा कुंभ आपण मनामध्ये ठेवतो. या सगळ्या भावभावनांचा अतिशय उत्कट दर्शन सायनाथच्या कविता समुद्रामध्ये व्यक्त करतो. एका कवितेचा मी उल्लेख करायलाच हवा. पान नंबर 31 वर ही कविता आहे. विठ्ठल हे दैवत आहे आपलं, आणि हे श्रमिकांचं दैवत आहे, कष्टकऱ्यांचं दैवत आहे. इतका सुरेख उल्लेख जे चंद्रकांतरावांना तर विठोबाला असं आकडत घातलं. विठ्ठल साध, विठ्ठल नाद, विठ्ठल स्वर करण. विठ्ठल साध, विठ्ठल नाद, विठ्ठल स्वर तरंग, विठ्ठल सावळ बाधा, विठ्ठल प्रभाकर. शब्दानुप्रास विठ्ठलमय,
विठ्ठल काव्य घ्या, पर्णपात्या शंख पुष्पी आणि चिळमिळ विठ्ठल वारा. सृष्टीत जेव्हा तुम्हाला जगवायला येते तेव्हा त्याचे काही संदर्भ आवश्यक असतात असं साहेबांना वाटतं. आणि ही भावना मी बोलाची मागतो. निसर्गाचं जे चित्र आहे हे चित्र सुद्धा तो तिला समोर ठेवून उल्लेख येतो. जेव्हा प्रेम सफल होतं एकदा भूमू म्हणाले होते किंवा भमुश्री, जेव्हा प्रेम सफल होतं तेव्हा मुलं बाळा जन्माला येतात. पण प्रेम विफल झाला की विरह जन्माला येतं. आणि विरहातून येणारे जे सृजन आहे हे सृजन मात्र मानवी भावभावनांचं उत्कट दर्शन घडवणार असतं. तिला समोर ठेवून साईनाथनं जे निसर्ग चित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. पान नंबर 48 वर आहे. आता तुला उठवती केशर भिजले पूर्व. तांबड फुटतानाची जी अवस्था आहे तो साईनाथ आपल्या समोर ठेवतोय की एक चित्र तयार होतं. म्हणजे साईनाथची जी भाषा आहे ही भाषा चित्रमय भाषा आहे. ते चित्रच भावनांचं चित्र उभं राहतं, निसर्गातलं चित्र उभं राहतं. आपण जे अनुभवलेलं त्या अनुभवाचा एक साखळ अतिशय सुरेख पद्धतीने आपल्या समोर उभं टाकायला लागतं. आता तुला उठवतील केशर भिजले पूर्व रंग, हातात घेऊन विना केशरी उधळण होता होईल लाल स्तत पूर्व दिशा. तृण फुलांना रवी किरणांची रंग धुंद नशा. साईनाथनं आपले जे जीवन अनुभव आहे हे अतिशय प्रत्येकारी पद्धतीनं मांडलेले आहे. अतिशय तरल कोमल अशा भावनेचं प्रतीक म्हणून आपण मोरपीस मानतो. मी जेव्हा लहान होतो, तुम्ही जेव्हा लहान असाल तेव्हा ते अनुभवत असेल की त्यानं तिला किंवा तिनं त्याला दिलेलं पिंपळाचं जे पान आहे ना ते वर्षानुवर्ष पुस्तकात राहायचं. हा अनुभव झाला. पण त्याला काही या प्रतीकाला काही भावना जोडल्या आहेत का? पिंपळाच्या पानाला सांगितले असतील नसतील, कळत असेल नसेल, पण एक अदृश्यपणे जीवनाच्या तत्वज्ञानाचे एक सूत्र या प्रतीकाला जोडले. मी एका ठिकाणी उल्लेख केला होता मंगेश पाडगावकरांना. त्याच्यावर एक चर्चासत्र होतं पाडगावकरांवर मुंबईमध्ये. आणि त्या चर्चासत्राच्या समारोपाला मी असाच पाहुणा होतो. मी पाडगावकरांना असं म्हणालो होतो की असंख्य भावगीतं ही रसिकांच्या अंतःकरणामध्ये कोणतून येतो तो प्रश्नच. परंतु कवीची एखादी ओळख काळाच्या भाळावर बोलली जाते आणि तो कवी अजरामर त्या भाळावर बोलल्या जातात असं. पण एखादं सूचन जर काळाच्या भाळावर बोललं गेलं तर तो कवी अजरामर होतो.
ही असंख्य भावगीतं राहते नाही रसिकांच्या श्रोत्यांच्या अंतःकरणात कोतून. पण तुमच्या भाव कवितेतलं एक ओळ मात्र ही सबंध मराठी सृजनाच्या भाळावर बोलली जाईल आणि ती ओळ इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व करावी ही ओळ. या कविता संग्रहातली जी शेवटची कविता आहे त्या कवितेमध्ये सुद्धा साईनाथनं पिंपळ पानावरती असा एक उल्लेख केलेला आहे. म्हणून मी म्हणालो आपल्याला सांगितलं असेल नसेल पण पिंपळ पान या प्रतिमेला जोडून ही एक सम्यक आहे. ही गतानुगतिक काळापासून आली. पिंपळ पान हे जीवनाच्या आत्मगतीच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि ते बुद्धाने सांगितलं. भदंत कश्यप यांनी तथागत बुद्धाला विचारलं की जीवनाचं अमिट सत्य काय जे कधीच मिटवता येत नाही. बुद्ध म्हणाले दुःख हे जीवनाचं अमिट सत्य आहे. कश्यप म्हणाले मग सुखाचं काय. बुद्ध म्हणाले ती चिमूट भर आहे. कश्यपाने उलटा प्रश्न केला या चिमूटभर सुखासाठी दुःखाची किती पाठ वाचवायची. बुद्ध म्हणाले सृष्टी क्रम आहे सृष्टी धर्म आहे. या पिंपळाच्या झाडाखाली बुद्धाला हे जीवनाचं सत्य गवसलं. त्याबरोबर भिन्न भिन्न प्रकारचे भावांवेश भाव या प्रतिमेला घडलेले. पिंपळपान ही प्रतिमा जसं प्रेमाचं प्रतीक आहे तसं ते प्रणयाचं प्रतीक आहे. पिंपळपान हे ओल्या जाणीवेचं प्रतीक आहे. त्याचा अत्युच्च बिंदू हा करुणा आहे आणि त्याचा प्रारंभ बिंदू हा प्रणय. साहेबनाथनं फार सुरेख असा उल्लेख केलेला आहे. शेवटची कविता आहे 104 पानाचा हा कविता संग्रह. हा काळ तुझ्या स्मरणाचा रे साथी बांधल्या तुझ्या दारात शकुन गाठी शालमली आता झडते वळणावरती ढाळला तू कर केशरी पाठी बालवीत शब्दांच्या सर्व्या वेळा काठावर कवितेच्या होई गोळा चित्रपल्लवी सावळ हृदयावरती ते अर्थ तुझ्या पिंपळ पाना. काय केलं पाहिजे. जगताना आणि सामाजिक व्यवहार करताना जे साईनाथ हा फक्त निसर्ग सांगतो भावनांचं प्रकटीकरण करतो इतकं तो मर्यादित राहतो. माणूस हा कधीच एकटा जगत नसतो. भदंत आनंद कौशल्य नावाचे फार मोठे दार्शनिक भारतात होऊन गेले. कौशल्य या दार्शनिकाने असं म्हटलं होतं की माणूस एकांतात सुद्धा एकटा नसतो. एकांतात त्याची भावना आणि शरीरानं तो एकटा असेल कदाचित परंतु त्याचा जो मनसंवाद
नसतो हा मनसंवाद मात्र एकटा कधीच नसतो, एकांतात नसतो. साईनाथ